हाय. आज मी एक फेशियल करायला जाणार आहे. मी जनरली फेशियल करत नाही, पण हे असं मेडिकेटेड फेशियल आहे असं मला सांगितलं आहे. मी हा स्किनॉलॉजी म्हणून एक आहे, डॉक्टर श्वेता विचारे हिचं क्लिनिक आहे. तर तिथे मी त्यांच्या ॲनिव्हर्सरीला गेले होते. सो तिने मला सांगितलं होतं की तुम्ही या, छान वाटेल तुम्हाला, आणि आपण असं काहीच आर्टिफिशियल करत नाही. तर मला ते ट्राय करायचं आहे. तर मी आज जाणार आहे. तर म्हणून हा ब्लॉग करायला घेतला आहे. बघूया काय काय घडतं. जसं मलाही माहीत नाही आहे, तुम्हालाही माहीत नाही आहे, तर आपण बघत जाऊया की काय काय घडतं आणि खरंच स्किनसाठी ते बेनिफिशियल आहे का. सो लेट्स गो. रिक्षा असतील कसं, पार्किंगचं टेन्शन नसतं. तर आपण इथे पोचलो आहे स्किनॉलॉजीला, आणि श्वेता, डॉक्टर श्वेता आपल्याबरोबर आहे. तर आता तिला विचारूया की नक्की ती काय करणार आहे. हाय. सो आज ऐश्वर्या मॅम आमच्याकडे आल्या आहेत. सो बेसिकली आय एम गोइंग टू डू अ नाईस कार्बन फेशियल अलॉंग विथ RF फॉर हर. सो इट विल बी ग्लो अँड टाइटनिंग. पण RF म्हणजे नक्की काय? RF इज फॉर टाइटनिंग. ओके. आणि कार्बन फेशियल इज फॉर ग्लो. हो, पण मग हे अगदी नॅचरल असेल ना, त्याच्यात काहीच बाकी नाही. नथिंग ॲट ऑल, नथिंग टू वरी. किती छान. चला सुरू करूया. थँक्यू. थँक्यू. आलेलं आहे आणि अशी तयारी झालेली आहे. अशी मशीन्स आहेत. आता त्याचं काय कशाचा उपयोग आहे मला काहीच माहीत नाही आहे, पण अशी तयारी झालेली आहे. सगळ्यात आधी तिने माझा फेस क्लेन्स करून घेतला. लिपस्टिक लावली होती ती काढली आणि छान प्रकारे मसाज करून सगळं क्लिन्झिंग करून घेतलं. असं इतकं छान मसाज केल्यानंतर मला तर आता झोप लागण्याच्या मार्गावरच होती, कारण खूप शांत होतं आणि कसं माइल्ड म्युझिक लागलेलं होतं आणि असा छान मसाज चालला होता. क्लेन्झिंग झाल्यानंतर परत एक असं क्रीम लावण्यात आलं. आता तो कसला आहे, कशासाठी लावला, हे सगळं आपल्याला मसाज करण्यात आला. आता हे कसलं क्रीम होतं, कशासाठी लावलं होतं, हे सगळं आपल्याला नंतर कळेल, कारण ते मलाही माहिती नव्हतं. आत्ता हा व्हिडिओ बघताना मला अंदाज येतो आहे की माझे गाल किती वाढलेत. ते अक्षरशः जेलीसारखे हलत होते. पण मजा येत होती मला. मला वाटतं ह्या सगळ्या क्लेन्झिंगच्याच स्टेप्स होत्या, कारण क्लेन्झिंग केल्यानंतर हे जेट मारण्यात आलं, जे डीप क्लिनिंगसाठी असतं, आणि छान स्किन डीप क्लीन केली गेली. व्हाईट हेड्स असतील तर तेही निघून गेले असतील या सगळ्या प्रोसेसमध्ये. हे बघताना जितकं हॉरिबल वाटतं तितकं ते एक्सपिरियन्स करताना अजिबात नव्हतं. छान वाटत होतं. मला एकदम माइल्ड होतं, पण इथे दिसताना अक्षरशः खूप फोर्सनी जेट क्लिन्झिंग करतोय असं वाटतंय, पण तसं ते नव्हतं. त्यानंतर हे जादूचे प्रयोग सुरू झाले. असा हा कार्बन मास्क लावला होता आणि हे तडतड 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 असं डेड स्किन काढण्याचे प्रकार सुरू होते. भीती वाटत होती. एकदम माइल्ड चटके बसल्यासारखं वाटत होतं आणि केससुद्धा, लव जी चेहऱ्यावरची आहे तीसुद्धा जळल्यासारखा वास येत होता, पण सेफ होतं सगळं. आता हे सगळे व्हिडिओ तिने व्हर्टिकल घेतल्यामुळे मला हा असाच व्हिडिओ अपलोड करण्यावाचून काही गत्यंतर नव्हतं. हे सगळं मी जे एक्सपिरियन्स करत होते ते असं दिसत होतं, हे मलासुद्धा व्हिडिओ बघितल्यावर कळलं. त्यानंतर फेस सिरम लावण्यात आलं आणि ते असं स्किनमध्ये मुरवण्यात आलं. ते करतानाही मला छान झोप लागली होती, बरं वाटत होतं. अर्थात त्यातल्या काही स्टेप्स मी सांगताना चुकले असेल तर त्या समजून घ्या, कारण मला त्यातलं डिटेल माहिती नाही आहे. मी जे एक्सपिरियन्स केलं किंवा मला जे दिसतं आहे त्या पद्धतीत मी तुम्हाला सांगते आहे. पण शेवटी तुम्हाला नक्की कळेल की नक्की काय काय स्टेप्स झाल्या आणि कसं कसं काय काय घडत गेलं. या सगळ्या प्रोसेसला खरं तर 2 तास लागले आणि ही शेवटची स्टेप होती मास्क लावण्याची. त्यानंतर आपलं फेशियल डन होतं. हाय प्रियांका. हाय मॅम. मला खूप छान वाटलं, कारण मी फर्स्ट टाइम केलं एवढं सगळं. मला जरा फक्त सांग की काय काय केलंस तू. ॲक्च्युली पहिली क्लिन्झिंग केली, स्क्रबिंग हां, केली. आणि तुझा हात एवढा नाजूक आहे. आय मीन इतकं हळूहळू खूप नाजूकपणे केलंस. हां, आणि मग क्लिन्झिंग केली, ते स्क्रबिंग तडतड केली. तडतड तडतड काय होत होतं? कार्बन होतं ते ओके. actually. हा, नंतर मग ब्लॅकेट्स रिमूव्ह केले. त्याच्यानंतर जेट होते का ब्लॅकेट्स? हा, व्हाईटेट्स होते तुम्हाला. हो, हां, माझ्या चेनला होते ना. व्हाईटेट्स रिमूव्ह ओके. केल्यानंतर मग नंतर जेट मारला, त्याने डीप क्लिनिंग होते. अच्छा. नंतर डिटॅन झालं 15 मिनिटसाठी. ओ. ते डिटॅन नंतर रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला कार्बनची ट्यूब असते ना, ते कार्बनचं जेल हां. लावलं. नंतर कार्बनचे स्ट्रोक देऊन
RF केला, जेल लावून नंतर RF केला. ते tightening जेल केलं. हां आणि टायटनिंगसाठी. त्या जेल मध्ये सिरम होते. अच्छा. हा तुमच्या स्किन टोनच्या मग ते direct हिशोबाने जातं. सजेस्ट केले होते ते सिरम होते. ओके. RF केल्यानंतर मग तुम्हाला मसाज दिला जेलचा हो आणि नंतर पॅक अप्लाय करून LED लावून मग तुम्हाला सनस्क्रीन येस खूप छान थँक्यू. Thank you. आणि जान्हवीने शूट केलं. ताई तू पण शूट केलं का? कारण माझे माझे डोळे भेटलेले होते तेव्हा मला कळलं नाही. पण खूप छान. अरे नाही मी थँक्यू म्हटलं म्हणजे मला खूप छान वाटलं. मी फर्स्ट टाइम केलं आणि असं दिसतंय आता माझं. ये थँक्यू मॅम फिर आना. येस थँक्यू अगेन विजिट. नक्की थँक्यू. आणि कुठे आलोय आपण? स्किनॉलॉजी. तर अशा रीतीने याची स्किन ट्रीटमेंट झालेली आहे. आय होप उद्या आणि परवामध्ये आणखीन स्किन छान होईल. पण ॲटलिस्ट ती क्लीन झाली आहे. टॅनिंग होतं ते गेलं आहे कारण अनेक महिन्यांमध्ये मी असं काही केलंच नाही आहे. जनरली मी फेशियल करत नाही त्यामुळेही असेल कदाचित. पण ते टॅनिंग सगळं गेलं आहे. छान हेल्दी स्किन झाली आहे आता. अशी झाली आहे स्किन. अशी छान स्किन झाली आहे. तर मजा आली. हे स्किनॉलॉजी म्हणून स्किन क्लिनिक आहे. जर तुम्ही बोरिवलीच्या आसपास असाल तर हे कस्तूर पार्कच्या जवळ आहे. तुम्ही मॅपमध्ये टाकू शकता आणि डेफिनेटली इथे व्हिजिट करा. डॉक्टर श्वेता विचारे यांचं हे क्लिनिक आहे. तर तुम्ही नक्की तिथे जाऊन भेट द्या. आणि बऱ्याच ट्रीटमेंट्स आहेत, बरेच छान नॅचरल गोष्टी आहेत त्यांच्याकडे. तर त्या तुम्ही करू शकता. स्किन ट्रीट करू शकता, क्लीन करू शकता. केसांच्या सुद्धा त्यांच्याकडे ट्रीटमेंट्स आहेत. तर जर जायचं असेल तर नक्की जा. तर भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.